पक्ष काय आता पक्ष सगळेच आहे आमच्याकडे. जिल्हा परिषद सदस्याचे काही कामच नाही ना आतापर्यंत. काम नाही, अजून कुठलं मार्गदर्शन नाही, कोणाला येऊन भेटणं नाही, काही नाही काही नाही. आता विकास काय रे काय काय तेवढे केले नाही बुवा, आपल्याला रोड तर तसेच आहे. काम म्हणजे ओळखच नाही, माहितच नाही, ओळखच नाही. आता तुम्हाला जिल्हा मेंबरच नको. काही उमेदच राहिली नाही. जसं चाललं तसं घर संसार चालू नाही. समजा तसं ते फक्त त्यांचे काही मोजका कोणा कार्यक्रम ठेवला तेवढ्या पुरते येणार, शाल घेणार, फोटो काढणार आणि जाणार. आमच्या गावाकडे दुर्लक्ष करणार. चालू करू राहिली बिचारी. कोणत्या पार्टीचे? कोण पार्टी गिल्टी मला कळत नाही. जो माणूस आला तो काम करी, याचं मतदानचं काम आपण, मग त्याला पुढे जाणार नाही. सारा हे कसं आहे, फार करून पाणी जावा काय करून. नमस्कार मंडळी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पाल या सर्कलमध्ये आपण आज आलो आहोत. नुकत्याच निवडणुकांच्या घोषणा झाल्यामुळे प्रत्येक गावात, खेड्यात, तालुक्यात सध्या निवडणुकीची चर्चा आहे. आपल्या अपडेट महाराष्ट्र चॅनलसाठी आज आपण पाल सर्कलमध्ये आलेलो आहोत. या सर्कलमधील नागरिकांना काय वाटतंय की काय समस्या आहेत या भागातील, मागच्या जिल्हा परिषद मेंबरनी या भागातील समस्या सोडवल्यात का, आणि भविष्यातील त्यांचा उमेदवार कोण आहे, काय समस्या आहेत हे नागरिकांकडून जाणून घेऊयात. काय वाटतं, काय कोणत्या पक्षाचं जिल्हा परिषद सदस्य मेंबर होईल? आपलं बीजेपीच होईल. अच्छा, का की कामं चांगली चालू आहे की दुसरं काय काम जे म्हणजे शेतकऱ्याचे आता प्रश्न सोडून राहिले ते एक काम जातात. फडणवीस साहेब जर इकडे कारखान्यावर आले तर चांगल्या प्रकारे बोलले ते रोजगार भेटले, सगळे तिकडे सगळे व्यवस्थित चालू आहे. त्याच्यावर कोण आहे उमेदवार असं वाटतं तुम्हाला? काय काम आहे काम आता काय केटीवेर, सभामंडप, नागनाथ मंदिराचं सभामंडप, मालवतेची वाडी, तिथं स्मशानभूमी, असे भरपूर बरेचसे काम केलेले. आपल्या गावात काय मजाच चालू आहे. भाजपचंच राज आहे आता सध्या. दुसरं काय तिकडे काय दुसरं कोणीच नाही. आता कोण आहे उमेदवार? कृष्णा सोटमे म्हणते. आहे भाजपचेच ते, कोणत्या पार्टीचे आहे? अनुराधाताई चव्हाण त्यांच्याकडूनच ते. अच्छा, काम झाले का इथं? काम भरपूर झाले. आता जितायचंच आहे. काय कोण आहे उमेदवार? कृष्ण सोटम. अच्छा, काय काम आहे त्यांच्या भागात? दीड आता हे सभा मंडप त्यानेच बघायला. अच्छा, त्याच्या वडिलांना तेव्हा सोटम म्हणजे सरपंच तेव्हा. काय चित्र दिसतंय तुमच्या पाल सर्कल मध्ये? पाल सर्कल मध्ये फुल चित्र देश, फुल चित्र म्हणजे त्याच काही अडचण नाही कामाची. काय काय काम झाले? काम भरपूर झाले. हे झालं, शाळा झाली, शाळा विषयी विषयी. कोणत्या पार्टीचं हे वातावरण? भाजप. कशामुळे? कशामुळे? क्वालिटी चांगली करते, काम चांगले करते पुऱ्या सर्कल मध्ये. पाल झाले, हे झालं. अजून कोण कोण उमेदवार? काँग्रेसचं कोण उमेदवार? काँग्रेसचं नाही सांगितलं नाही, एवढं भाजपचं नाही. कोण नाव चर्चेत काँग्रेसचे? त्यांनी सांगितलं एवढं सांगितलं. भाजपचे? धन्यवाद. भाजपची चर्चेत सोटम साहेब. हो, सोटम साहेब. काय वाटतं, काय चित्र आहे? कृष्णाभाऊ सोटम. भाजपचा अजून कोण उमेदवार दुसरं काही सांगले येणार नाही कडे, आम्ही गावातून सांगतोय. तुमच्या गावातले उमेदवार आहे म्हणून तुम्हाला माहिती आहे की सोटम साहेब? ओके. काय कामं झाली का भाजपने? केले काम? कामं भरपूर झाली. काँग्रेसचं काय चित्र आहे? नाही सध्या काही नाही. काय वाटतं, काय चित्र आहे? इकडे भारतीय जनता पार्टी. का भारतीय जनता पार्टी? भारतीय जनता पार्टी म्हणजे आमच्या इथं भरपूर कामं झालेली आहेत गावामध्ये. आमच्याकडे जवळपास 4 केटीवेर आहे. परत त्याच्यानंतर आमच्याकडून पिंपळगावला इथं वाकूला एक पाईपलाईन गेलेली. त्याच्यानंतर आमच्या इथं सभागृह दिलेले आहे ताईच्या माध्यमातून, नानाच्या माध्यमातून. भरपूर अशी कामं झालेली आहेत. त्याच्यामुळे इकडे भारतीय जनता पार्टी. कोण उमेदवार भाजप? इकडे कृष्ण होतो. तुमच्या गावचे म्हणून वाटतं? गावचे म्हणून त्यांचे कामं पण तसे त्या ठिकाणी आता चालू आहे व्यवस्थित. त्यामुळे कृष्ण सोटम म्हणून ते उमेदवार आहेत सर्कल मध्ये. सर्कल मध्ये चर्चा चालू आहे ना नावाची, म्हणून. काय बाकी काँग्रेसचे कोण उमेदवार? काँग्रेसचा उमेदवारच त्यांच्याकडून उमेदवारच नाही त्यांच्याकडे सध्या तरी. अशी परिस्थिती काँग्रेसची. काय राहील चित्र पूर्ण तुमच्या फुलंब्री? आमच्या फुलंब्री तालुक्यामध्ये आमचं 4 सर्कल भारतीय जनता पार्टीचंच वर्चस्व आहे. पंचायत समिती पण भारतीय जनता पार्टीचेच वर्चस्व आहे. आता विकास काय रे काय
खरं बोल राहिले तुम्ही? बरा चालू आहे म्हणा थोडं. काय वाटतं कोण होईल जिल्हा परिषद सदस्य या भागात तुमच्या? आता सध्या काय सांगता येत कोणाच हवा आहे? हवा अजून काही सध्या नाही. कोणत्या नावात पार्टीचं? माहित नाही आपण. कोणत्या पार्टीचं होईल? आपल्याला सांगू हे शकत भाजपचं होईल का काँग्रेसचं होईल की शिवसेनेचं होईल? भाजपच होऊन झालं. कशामुळं? चालू आता काही कारण खेड्या हे कुठं कुठं येतं कानोरी? कोणत्या गावापाशी? तालुका? तालुका फुलंब्री. अच्छा. काय इथं केले का काम भाजपने इथं या भागात? तर काही तेवढे केले नाही बुवा आपल्याला तो वाटत. रोड तर तसेच आहे अजून. अच्छा. कोणते गावातले का बाहेरचे? गावातले आमच्या वस्तीवरले. वातावरण कोणत्या पक्षाचं आहे? आता वातावरण भाजपचं सध्या भाजपच चालू आहे भाऊ. अच्छा. हा भाजपचं येईल. हा. काय इथं काय चर्चा आहे? काँग्रेसचं काहीच नाही का असं? हा होतं म्हणा पण ते आता तेवढं राहिले नाही. आता सगळे भाजप कार्यकर्तेच नाही राहिले का? नाही नाही. काय आता आम्ही ऐकले की वरून पात्री करणार कोणतरी उमेदवार आहे. त्यांचा इथं आता काय सांगा भाऊ त्याच्याने सांगते पक्ष आता पब्लिक हा पब्लिक खुश आहे भाजपवर? मी खुश आहे पण पब्लिकचं काही सांगता येत नाही. कधी बी धोका देऊ शकतो. हा असं आहे. हा पण 50 वर्षापूर्वी समजा आम्हाला रस्त्याचं काहीच नव्हतं. पण आमचं कसं आहे भाजपमुळे आमचा रस्त्याचं योग आला. नाही तर आमचं काय आहे? हे का? हे कानुरी फुलंब्री त्या मोठा होतो म्हणजे रस्ता खरं आहे. ऊर आला ना मग चालू आता काम पाठीमाग हे कोणी केलं होतं काम? बागडे ना नागरे नाना नानाच्या काळात बऱ्यापैकी हा नानाचं कामाचं रस्त्याचं काम धरणाचं काम एक एक पुन्हा- टाकलं हे पूल. हा हे पुरं तेच काम कोणाचं? बागडे नाना. त्याच्यामुळे भाजप येणार असं वाटतं की? कसं आहे आता आहेच आमचा नेता कृष्ण सोटम. अच्छा असं आहे का? आता काय आहे, पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणूक आहे. या दृष्टीनं काय वाटतं तुमच्या भागात कोण उमेदवार आहे? आता आमच्या भागामध्ये बघा कृष्णा सोटम हे आले पाहिजे का? कारण आता विकास यांनी भरपूर कामं केले गावामध्ये. आता ते पुतळ्याचं काम केलं, केटी वेअरचं काम केलं. हा. आता हे रस्ता केला. आता जर काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत झाली तर कोणत्या पक्ष जिल्हा परिषद असेल? भाजप का? तर कामं केले सर त्यांनी, रस्त्याचं काम चालू आहे, डेव्हलपमेंट चालू आहे, सगळं व्यवस्थित आहे. तरुणांचे काय प्रॉब्लेम आहे या भागात? तरुणांचे प्रॉब्लेम असे आहे की रोजगार निर्माण होत नाही. प्रॉब्लेम तोच आहे. दुसरं हा काहीच तर नाही. प्रॉब्लेम आहे ना. हे प्रश्न सोडायला पाहिजे. हो. प्रश्न सुटले. प्रश्न बाकी फक्त तुमचे हे सुटले फक्त रस्त्याचे, बाकी काही सुटले. काय वाटतं कोण होईल जिल्हा परिषद सदस्य? अण्णा कोणत्या? कृष्णा सोटम. अच्छा. का? गावचा विकास आहे आणि म्हणजे प्रॉपर ओळख आहे प्रत्येक ठिकाणी. आणि आडीनडीला जिथंही काही अडचण येईल तरुण वर्गाला किंवा कुठेही तर तिथं धावून जाणारे एकमेव अण्णाच आहे, कृष्णा भाऊ. या भागाचं डेव्हलपमेंट झाली का? म्हणजे जसं ज्या उद्देशानं तुम्ही एक उमेदवाराकडे किंवा प्रतिनिधीकडे पाहताय तर मागच्या 5 वर्षात 10 वर्षात जो पण तुमचे मेंबर आहेत जिल्हा परिषदेचे त्यांनी या भागात काम केलंय का? काम म्हणजे सर आज काम जे पाहिजे तसं काही झालं नाही. पण मग आता एक नवीन चेहरा बघण्याची इच्छा आहे. तर कोणत्या पार्टीचे होते जुने? जुने हे आपले जिल्हा परिषद सदस्य. जिल्हा परिषद सदस्य एवढं काही लक्षात नाही सर. जे त्यांनी एवढं काम नाही केलं त्या भागात? काम म्हणजे ओळखच नाहीये. तुम्हाला माहितच नाही जिल्हा परिषद? ओळखच नाहीये. अच्छा. नमस्कार. फुलंब्री तालुक्यातील पाल सर्कल मध्ये आहोत आपण. पाल सर्कल मधील पाल गावामध्ये आहोत. पाल गावातील नागरिकांना काय वाटतंय त्यांचा जिल्हा परिषद सदस्य कोण होईल? काय या भागातल्या समस्या आहेत? विकास झालाय का? मागच्या जिल्हा परिषद जे सदस्य आहेत त्यांचा कार्य अहवाल कसा आहे? कोण होईल जिल्हा परिषद सदस्य? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पाल मधील नागरिकांच्या कडून आपण जाणून घेऊयात की त्यांना काय वाटतं, काय चित्र आहे, कोण आहेत आणि काय होईल भविष्यात. काय नाव तुमचं काका? अशोकराव शिंदे. काय वाटतं, काय चित्र कोणत्या पक्षाचा हवा आहे? आता सध्यापुरतं तर भाजपची आहे. अच्छा. मोर काय सांगते? कोण आहे भाजपचा इथं जिल्हा परिषद सदस्य? भाजपचा जिल्हा- काँग्रेसचा आहे? भाजपचाच दोन्ही भाजपची. कोण आहे नाव काय? शिवाजी महाराज. आणि पंचायत समिती ते काकडे धनंजय साहेबराव तुपे. तुपे साहेब, काय चित्र आहे? जिल्हा परिषद सदस्याने केलंय काम तुमचा? जिल्हा परिषद सदस्याचे काही कामच नाही ना आतापर्यंत. का?
हा काम नाही, अजून कुठलं मार्गदर्शन नाही, कोणाला येऊन भेटणं नाही, काही नाही. झाले 5 वर्ष, जेव्हा इलेक्शन असलं त्यावेळेस यायचं, भेटायचं, नंतर काही घेणं नाही, देणं नाही, काहीच नाही. म्हणजे विकास नाही झाला. विकास कोणता विकास झालेला आहे? दलित वस्तीचं पहा ना तुम्ही कसं चित्र आहे. तर आता जे 2 पार्ट्या आहेत, कोणत्या पार्टीत लोक उभे राहतात? आता सध्या तर काही अंदाजा लागत नाही. भाजप, काँग्रेस, ही शिवसेना, प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आहेत. काँग्रेसचे पण आहे, बीजेपीचे पण आहे, सेनेचे पण आहे, त्याच्यानंतर ठाकरे साहेबांचं, उद्धव साहेबांचं ते गटाचे पण माणसं आहेत, त्याच्यानंतर शिंदे गटाचे पण माणसं आहेत. पण इथं निवडणूक प्रामुख्याने 2च पक्ष लढतात ना, काँग्रेस आणि भाजप. या 2 पार्टीमध्ये कोणाचं पार्टी जड वाटतं तुम्हाला? आता सध्या तर बीजेपीचेच हवं आहे. आता काकी विधानसभेला बीजेपीचे कार्यकर्ते आहेत ना, त्याच्यामुळे बीजेपीने काम केले की जिल्हा परिषद सदस्यांनी पण बीजेपीने केलं काम. बीजेपीनं काय चालू आहे, जे काय माहिती कोणते काम चालू आहे, रस्ते पहा कसे तर. काँग्रेसच्या काळात तर थोडेफार कामं झालते, हे काही सिमेंटी रस्ते गेलते, अजून सध्या तर काहीच नाही. आता वरपासून खालपर्यंत भाजपची सत्ता आहे. हा विकास कोणता आहे तुम्ही दाखवा, फक्त इतका चाललाय रोडांचा. तुमचं काय नाव? सुखदेव तारे नरोडे, पालमधून शिंदे सेनेचे चंद्रकांत जाधव जिल्हा परिषद ते मार्केट कमिटी या गावचे. अच्छा, काय मग वातावरण काय सगळ्या पक्षाचे? चंद्रकांत जाधवनी काय काम केले? चंद्रकांत जाधव चांगलं काम आहे. त्यांनी विकास करून आणलेला आहे कामाचा, मंदिरासाठी चांगलं काम केलं त्यांनी. 5.5 कोटीचा निधी इकडे उपलब्ध करून घेतला भुमरे साहेबांच्या बरेच. आता मी काय 4-5 नाव ऐकले. काँग्रेसमध्ये ज्ञानेश्वर जाधव कोण ते, त्यानंतर पाथरीकर वरून कोण ते, त्यानंतर सोटम कृष्णा, त्याच्यानंतर काकडे. आज 4 माणसं आहेत. 4 माणसाचं नाव ऐकतो. याच्या व्यतिरिक्त कोणी आहेत का? पण यावेळेस ना चंद्रकांत जाधवलाच पसंती राहणार आहे, कारण गाव मधून आणि सर्कल मधून पण चंद्रकांत पाटलालाच पसंती राहणार आहे, कारण त्यांचं कार्य चांगले आहे. ते माग मार्केट कमिटीचे सभापती होते, त्यांनी चांगला विकास केला मार्केट कमिटीचा. आणि इथं काय नाव? अरुण आनंद पगार. काय चित्र आहे? कोणत्या पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्य? काय आता सांगतो जा हवा एकदा सांगू आम्ही. आता सध्या काही काय भाजपचीच मग दुसरं काय तरी महाराज परत होते का? त्याचं काय पाहिलं आपण आता. तुम्ही काय सदस्य आहे? सदस्य सारं गाव सदस्य आमचं, कोणी कोणालाच नाही समजत. अच्छा, काय झालंय का विकास? सारा कसं आहे, सारं गडूळ पाणी येतं आम्हाला प्यायला बघ रोज. नाही, हे काय ग्रामपंचायत झालं. आता काय आहे, ग्रामपंचायतची निवडणूक नाही, मग आता निवडणूक आहे. अरे ग्रामपंचायत पासूनच भाऊबंदकी लागते ना आमची सारी गावची. सोसायटी पासून ग्रामपंचायत पासूनच सारं पक्ष तयार होते आमचे, दुसरं काय पासून नाही होत. कोण आहे तुमच्या जिल्हा परिषदचे उमेदवार? आमचे सारेचे. जेव्हा फुलंब्रीला गेला जेव्हा उमेदवारच होतो, नदीच्या पलीकडे गेला उमेदवार, त्याच्याकडे कामाला गेलो, ऐका ना तुम्ही, त्याच्याकडे काही गेलो, जेव्हा काही काम असलं आपलं तेव्हा काय हात घालतील, जेव्हा काही काम नसलं तेव्हा तू कोण मी कोण, मग सुचुका धरीत नाही आपली ती. शिवाजी पात्रीकरण निवडून आलं तेव्हा माग त्याच्या बाद नाही की तोंड दाखवलं आम्हाला. काम नाही केलं. काय आला सांगा ना, विचारा ना. मग अरे सरपंचाने चालू ना, आपले 5 वर्ष झाले का आपण झोपातून जागे होतो, उठतो नंतर पाहतो. उद्या 5 वर्ष झाले का आपल्या खासदार अटॅक करण्यात आपल्याला चहा प्यायला तू झालो आपण जायचे. महाराजाचं असं काम आहे? सारेच काम आहे महाराजच. काय महाराज एकट्याला काय नाव ठेवायचं? सारेच नेते आमचे. महाराज परत होतील का जिल्हा? महाराज हो का कोणी हो, आम्हाला गरज नाही कोणाची. आम्ही आमचीच बघतो, आम्हाला कोणाचीच गरज नाही. आम्ही सांगितलं नाही कोणी येईन म्हणून. काय सांगायचं? अरे आमच्याच कोणत्या कामात नाही, आम्हाला सारं सडेल पाणी पाजते गाव, तर काय कामाचं आहे? कोणत्या ग्रामपंचायतला तक्रार घेऊन गेले त्याच्याकडून एक गड्डा सावाना होत नाही, मग चालत्या कोणत्या रोगावर आहे? गावातले माणसं मेल्यानंतर फक्त ग्रामपंचायतचे पाहिजे का मेले म्हणून आहे म्हणून फक्त त्याला मतदानाला लागत्या. काय म्हणत शेतकरी खुश आहे का? नाही या सरकारवर नाही. आणि तुमच्या जिल्हा परिषद सदस्य येतात का? जिल्हा परिषद सदस्य मागच्या वोटिंगला आलते, त्याच्यावर आलीच नाही, माहितच नाही त्यांचं काय. तुमच्या गावात, तुमचं गाव मोठं आहे, मतदान जास्त आहे जिल्हा परिषद सरकारला, तर मग ह्या गावातून कोण उमेदवार? आमच्या गावातून जवळपास 3 जण इच्छुक आहे. आता कोण उभं राहतं काय माहिती. चंद्रकांत जाधव आहे, ज्ञानेश्वर जाधव, आणि एक जण आता राजेंद्र काळे. यावेळेस गावातल्या चान्स देऊन आता बाहेरच्याच पाहिलं तर काय केलं त्यांनी काय.
किती मतदान आहे गावात? गावात जवळपास 46 मतदान मागच्या वेळेस होते, आता जवळपास 5चा आकडा आला. कृष्णा सोतम मुन्नरे, आप्पासाहेब काकडे म्हणले, ज्ञानेश्वर जाधव आणि वरुण पाटील. ज्ञानेश्वर जाधव दुसरे शेवटी आता गावचा माणूस आहे. काय नाव तुझं? गौरव जाधव. मतदान आहे तुझं? जिल्हा काय वाटतं कोणत्या पक्षाचे हवा? काँग्रेस. काँग्रेसचे तेच गावचे आहे का? काय वाटतं काय चित्र आहे गावाचं म्हणजे निवडणुकीच्या दृष्टीनं एक जिल्हा परिषद गटात काय चित्र आहे म्हणजे लोकांच्या मनात सायलेंटली काय चाललंय की काँग्रेस भाजप? आजच्या कंडिशनला जर विचार केला जाईल तसा भाजपचा उमेदवार ह्याच्यात समजा चर्चेमध्ये जास्त आहे. शिवाजी महाराज नाही, आप्पा काकडे. हा, महाराजचा काही एवढा विषय नाही, आप्पासाहेब काकडेचा जास्त विषय आहे सध्याच्या तरी वातावरणामध्ये. नंतर उमेदवार प्रतिस्पर्धी कोण कोण आहे त्याच्यावर पण फार मोठा डिपेंड राहणार आहे. म्हणजे हवा भाजपची काँग्रेसची? भाजप. आता मागच्या जिल्हा परिषद सदस्यावर तो लोक खूप नाराज दिसला. हो, मागच्या जिल्हा परिषद सदस्याने पाल गावासाठी तर कुठलाच काही निधी नाहीये आणि काम पण नाहीये. आणि त्याच भाजपने समजा आप्पासाहेब काकडे यांना जर उमेदवारी दिली तर ते निवडून येण्याचे चान्सेस जास्त त्यांचे. तुम्ही मेन आता बघा, तुम्ही हा जो एरिया बघा, तुम्हाला पुरं बाकाच वाटेल. कोणी म्हणा गावात कोणी राहत नाही, गावात सोय सुविधा कशी पाहिजे, गावात मध्ये एंट्री केल्यावर समाधान वाटलं पाहिजे कोणी येत. तुम्हाला पूर्ण बघा तुम्ही गावाचा असं इतिहास बघा तुम्ही, सगळं तुम्हाला पडीक वाटेल. आतमध्ये गेला तर विषय सोडा तुम्ही, पण असं ते काहीतरी या लोकांनी आमदार असो खासदार असो त्यांच्या निधीतून म्हणा किंवा गाव पातळीवर हे सगळं सुधारणा झाली पाहिजे. आता जे मागचे जिल्हा परिषद सदस्य होते इथं जे होते त्यांचं कारवाई कसं होतं? नाही, ते कसं आहे स्थानिकला आता ते बाहेर गावचे ते त्यांच्या तुमचे जिल्हा परिषद सदस्य आमचे जिल्हा परिषद सदस्य जे ते बाहेरचे ते त्यांच्या गावापुरतं मर्यादित सुद्धा ते फक्त त्यांचे काही मोजका कोणा कार्यक्रम ठेवला तेवढ्या पुरते येणार, शाल घेणार, फोटो काढणार आणि जाणार. आमच्या गावाकडे दुर्लक्ष करतात. परत उभे राहिले त्याला कोणी मतदानच करणार नाही. आता ते जाऊ द्या. मागच्या पंचवार्षिक मध्ये तुमच्या परिसरात म्हणजे जे जिल्हा परिषद गट आहे म्हणजे जे बाजूचे गाव आहे या पुऱ्या भागाचा विकास झालाय का तुम्हाला जसा अपेक्षित आहे किंवा नागरिकांना जसा अपेक्षित आहे तसा? आजकाल काय झालं 10-15 वर्षापासून ना हा विकासाचा प्रश्नच नाहीये. फक्त हे निवडून येतात, त्यांची खळगे भरतात आणि मोकळे होतात. बाकीचं काही त्यांना विकासाची घेणं नाही. मेंबर काय नवतरांनीच व्हायला पाहिजे, पण विकास व्हायला पाहिजे साहेब. विकासच होत नाही कोणता बी. आम्ही गण आवडीने निवडून देतो. आता आवडीनं आम्ही शिवाजी महाराज निवडून दिलं, त्यांना इकडे येऊनच पाहिलं नाही का पाळलं लोक आता राहत्या की नाही राहत्या. आता येईन ते इलेक्शनच्या टायमाला येईन पुरे लोक, पुरे उमेदवार येईन. मग आता तुम्हाला जिल्ह्यातून मेंबरच नको नका, काही उमेदच राहिली नाही. जसं चाललं तसं घर संसार चालू नाही समजा. जसं जिला परिषद के भी काम है ना गांव की तरफ देखने का. इलेक्शन आते जब सब आ जाती और फिर बाद में 5 साल कोई आके देखता नहीं गांव में. अभी फार्म में पार्टी कुछ नहीं बोल सकती. कांग्रेस भाजप कांग्रेस फॉर्म में. हाँ, फार्म में कांग्रेस. हाँ, कांग्रेस. हाँ, माहौल है कांग्रेस का, फुल माहौल है फार्म में. बर एक बोललं तर रागीन का? मला काय रागायचं? ग्राम पंचायत वाल्याकडे गेलं का काही कामाला थांबा, आज नाही उद्या नाही परवा तेरवा आणि मत द्यायला आमच्याकडे पा हात जोडत्या पाय जोडत्या. आमचं काय काम करत्या? रोड झाले पाहिजे. आमची रोड तशीच आहे. रोड झाले पाहिजेत, आमच्या गावाचा विकास झाला पाहिजे, पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे. कोणत्या पक्षाची हवा वाटते तुम्हाला सध्या? सध्या तर चालेल बीजेपी चालेल, भाजप बीजेपी चालेल. उमेदवार जुना माणूस रिपीट केला तर चालू शकतो. आता कारण काय यंग जनरेशन वर आहे आता, समोरचा उमेदवार कसा आहे त्या हिशोबावर चालेल ना. जुना असलं किंवा नाव, पण मग नवीन बी माणूस कधी असला तो कधी लोकलिटी मध्ये असला तो चालू शकतो, निवडून येऊ शकतो. हा. सध्या आपण उभे आहोत पाल सर्कल मध्ये धामणगाव या गावात. धामणगाव मधील नागरिकांना काय वाटते की त्यांचा होणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा ते, आणि आत्ताचे जे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांचे विकास कामं काय आहेत या मतदारसंघात, त्यांनी 5 वर्षात मागच्या त्यांच्या कार्यकाळात काय कामं केली, कोणत्या पक्षाची या भागात हवा आहे, कोण जिल्हा परिषद सदस्य होईल, काय वाटतं इथलच्या नागरिकांकडून जाणून घ्या. यांचे काय समस्या आहेत, आतापर्यंत जे त्यांचे जे प्रश्न आहेत ते सुटलेत का, या सगळ्या गोष्टी आपण नागरिकांकडून जाणून घेऊ. काय नाव काका तुमचं? नमस्कार, माझं नाव शिवाजी रघुनाथ डेटोरे, धामणगाव.
काय वाटतं बिडोरे साहेब की तुमचा मागच्या कार्यकाळात विकास झालाय का? ज्या अपेक्षा होत्या तुमच्या त्या पूर्ण झाल्या? अपेक्षा आमच्या जिल्हा परिषद कडून खूप असतात, परंतु काय झालं माहितीये का, नेमकं इलेक्शन लांबले आणि त्यांना वेळ कमी मिळाला आणि वेळ कमी जोही वेळ मिळाला त्याच्यामध्ये ते आमच्याकडे शिवाजी महाराज पात्रेकर होते, त्यांचं वेळोवेळी आमच्या गावाला मार्गदर्शन राहिलं, दुःखात सुखात ते पण उभे राहिले. आता लोकांना चेंजेस पाहिजे, आता बदल पाहिजे, नवीन माणूस पाहिजे. महाराजांच्या कार्यकाळात कामं व्यवस्थित झाले, कामं झाले म्हणजे ते आता जिल्हा परिषदला निधी किती आहे काय सर जनतेला स्रोतच आहे, परंतु आता एखाद्या नवीन आपल्याला जर मिळाला तर चांगलं होईल. कोण उमेदवार आहेत भाजप आणि काँग्रेसचे भविष्यात? काँग्रेस, तुम्हाला काय वाटतं अंदाज? काँग्रेसचं तर आम्हाला काही एवढा अभ्यास नाहीये, परंतु आता एक दोघ जण आहे दिसतंय फिरताय गावामध्ये. कोण? वरून फिरतोय एक तो गाडेकर म्हणून कोणी, तो पण फिरतो भाजपकडून काँग्रेसकडून. तो एक गणेश काळे म्हणून तो पण फिरतो. आणि भाजपचं म्हटलं तर आप्पाराव काकडे जर म्हणलं तर त्याचं नेहमी आमच्या गावावर लक्षच असतं. वेळोवेळी सुखा दुखात कोणी फोन केला, कोणी आवाज दिला, येतो तो गावामध्ये. पूर्वी आमचं इथं झडपी मेंबर राजेंद्र ठोंबरे होता, तर आता तो नाही आता, पण आप्पाराव काकडे वाटतं लोकांना बरं राहील. भाजपकडून? हा, भाजप. कोणता पक्ष चांगला आहे? दोन्ही पक्ष चांगले, काँग्रेस आणि भाजप. एकच सांगा कोणतं तुम्हाला? काँग्रेस आमचं. काँग्रेस तुमचं आहे का? पहिल्यापासून म्हणजे काय थोडं झडपी करायची. कधीपासून कार्यकर्ते तुम्ही काँग्रेसचे? मी 10वी असताना. कोणाच्या तुमच्या कोण आहेत आमदार? अवताडे साहेब. अच्छा, अवताडे साहेब. आता जे शिवाजी महाराज आहेत जिल्हा परिषद, त्यांची कामगिरी कशी? चांगली. ते भाजपचे असं असले पण पहिले काँग्रेस मध्ये. अच्छा, जुने काँग्रेसचे. हा, ते काय जिकडे खुर्ची भेटली तिकडे खुर्ची मारते. असं आहे का? तसं काय आता परत कसं होईल चित्र? परत ते भाजपवाले भाजपला करेल, काँग्रेसवाले काँग्रेसला करते. कामं झाले का भागात तुमच्या? हा, काम झालं. एक काळ्याने दिलं समाज मंदिर. अच्छा, आता बागडे साहेबाचं हा. हे पुतळा कोण दिला? पुतळा आमचं प्रायव्हेट गावात. पक्षाचे दोन्ही चांगले, पण आज सध्या भाजप तर चांगले. भाजप चांगले काऊन? काऊन कार्यकर्ते झाले, चांगलं चालू आहे द्यायचं. पहिले काय चित्र होतं ह्या भागातलं? खराब होते रस्ते. मग काँग्रेस काही बरोबर नव्हतं पहिले. देणं घेणं यायचं काळामध्ये यायचं चांगलं चालू आहे. कोणाचं? भाजप. नुकसान भरपाया फरणं काय तुमचे गाडी अडचण काही सगळं चांगलं चालू आहे. मग परत कोणाला देणार? जिल्हा परिषदेचे कोणत्या पक्षाचे? जिल्हा परिषद आता पुढचं ते सांगता येणार आम्हाला. आता वातावरण दिसतं ना तुम्हाला? वातावरण भाजपचं चालू आहे. चांगलं आहे का? कोण दिसतं उमेदवार? कोण कोण आहे तिथे आता याच्यामध्ये? जिल्हा परिषदचे आता नवीन आपले शिवाजीराव पात्रेकर आहे. हे तर जुने जे ना शिवाजीराव पात्रेकर, पण ते सध्या ते कामावरती येते ना. मग आता नवीन कोण होईल? नवीन आता हे काकडे साहेब त्याचं आहे ते यावर. चांगलं आहे का? ते कुठले काकडे साहेब? वाघलगाव. वाघलगावचे आहे का संपर्क? हा, चांगले संपर्क आहे. काँग्रेसचं? काँग्रेसच्या ते काही नाही, ते फक्त काळे साहेबापासून कोणी नाही इकडे. कोणीच नाही. काळे साहेब गेले तर काँग्रेस गेली का? आज काँग्रेस जायलाच असं धरून घ्या. अच्छा, परत आणायला नाही त्यांच्याकडे? यायला काय लय दिवस लागतील. जिल्हा परिषद सदस्य कोण आहे तुमचे? जिल्हा सदस्य शिवाजी महाराज पात्रीजी. कसं आहे काम त्यांचं? काम चांगलं आहे. त्याला काय झालं, पाहून येते घरी जाणं. आता ते आम्ही दाट पडले आमची, त्याच्यावर तुम्ही गौरवली गोष्ट खरी, पण आमची दोस्त रात्रंदिवस शिंदे. तेच मग तुमचे दोस्ताला दिसलं पाहिजे ना. चालू आहे, चालू करू राहिले बिचारी. कोणत्या पार्टीचे? कोण पार्टी गिर्टी मला नाही कळत. जो माणूस आला तो काम करी, याचं मतदानचं काम आपलं, मग त्याला पडू देणार नाही. ज्याचा जो पैसा आहे त्याचं राजकारण आहे. आपण सर्वसामान्यच काय, मी 86 पासून काम करतो. तुम्ही कोणत्या पार्टीचे? पहिले शिवसेनेचं काम करत होतो. ठोंबरे साहेब शिवसेना का? ठोंबरेची नाही, आम्ही शिवसेना फाउंडर आहे. मी शिवसेनेचे फाउंडर आहे आम्ही. मग त्यांच्या पहिल्याच कार्यकर्ता आहे मी शिवसेनेचा. नाव केलं आमच्याच गावाच्या जीवावर नाव झालं. मग
त्या धामणगावने इतकं मतदान दिलं त्याला की त्या जिल्हा परिषद मेंबर तो आमच्याच गावावर झाला. हा ते आम्हीच आहे तिचे सगळं आम्ही 86 पासून काम करणारे माणसं आम्ही शिवसेनेचे. आता कुठलं पार्टी? आता तेच भाजपचं करतो ना आपण आता जातेगाव या ठिकाणी आहोत. जातेगाव मधील नागरिकांना काय वाटतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय चित्र असेल, कोणता पक्ष निवडून येईल, मागच्या पक्षातले जे आत्ताचे मेंबर आहेत यांचं काम कसं आहे आणि काय चित्र स्पष्ट होतं, लोकांच्या काय समस्या आहेत, त्या समस्या सुटल्यात का आणि नवीन लोकांना कोण उमेदवार हवाय याचं आपण लोकांकडून जाणून घेऊ. कोण उमेदवार कोण आहे तिकडे? उमेदवार कुठं कोणी अजून आलंच नाही कोणी. कोणता पक्ष आहे फॉर्म मध्ये? पक्ष काय आता पक्ष सगळेच आहे आमच्याकडे. कोणतं भारी आहे सध्या? सध्या आता निवडणूकच नाही, आता उमेदवारच नाही. होईल ना उमेदवार आता? उमेदवार येईल त्यावेळेस होईल. आम्ही उमेदवार पाहून सरी काम करतो. पार्टीने पाहतात? पार्टीने काही गरज नाही. आता जे जिल्हा परिषद सदस्य आहे ते आले तुमच्या गावात? नाही कोणीच नाही आला. काय चित्र आहे सध्या? काही मी म्हणतो बीजेपी, कोणी काही म्हणू का हो? लोकांचं काय म्हणणार? लोकांचं आपण नाही म्हणलं मला. कोणती पार्टी फॉर्म मध्ये? बीजेपीच आमच्या भाई बीजेपी. आता कोण आहे जिल्हा परिषद? आता कोणी नाही सध्या. शिवाजी महाराज माग. शिवाजी महाराजांचं काम कसं आहे? चांगलं आहे. काय काम झालं तुमचं? ते चक्र मारतात, प्रत्येक कामावर येतात जातात, दुकान सुखार गावा येतात, काही काम शाळेत येतात, आरोग्य केंद्रात भेट देतात, पूर्ण काम करते. परत भाजपचा उमेदवार दिला तर ते येईल. मग काय वाटतं कोण होईल? भाजपचं होईल का शिवसेनेचं होईल? त्याचं काही सांगू शकत नाही. आता माणूस जो उभा राहील चांगला माणूस असला ते पाहता येईल. माणूस पाहूनच मतदान. माणूस पाहून मतदान.